राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात काम करताना एक बूथ प्रमुख मुंबई भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस ते आत्ता नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी मिळाल्यानंतर आज मला पक्षाने माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटमजी, आमच्या मुंबईतील सर्व मान्यवर यांनी मला आज भारतीय जनता पार्टीच्या मुंबई शहराच्या या आमच्या महापालिकेच्या गटनेतेपदी मला काम करण्याची संधी दिली। याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि जे सर्व नगरसेवक आमचे सर्व मान्यवर ज्यांनी या महापालिकेत काम केलं, महापालिका गाजवली, त्या सर्वांनी याला अनुमोदन दिलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आम्ही या ठिकाणी एका जबाबदारीने आलेलो आहोत। या मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करणं आणि ज्या पद्धतीने मुंबईकरांनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, ही मुंबई महानगरपालिका यापूर्वी कशी काम करत होती, काय करत होती, हा आता इतिहास असेल। यानंतरच्या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सुरू केलेलं विकासाचं काम, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जी काही विकासाला चालना दिली आहे आणि त्यामध्ये मुंबईचं एक महत्त्व आहे। या मुंबई शहरामध्ये या विकासाला चालना देणारा एक गट म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिकेत काम करू आणि हे करत असताना मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि या अपेक्षा पूर्ण करताना जे प्रशासन चालेल, जी मुंबई महानगरपालिका चालेल, ही पूर्णतः भ्रष्टाचार मुक्त असेल, ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल, या पद्धतीने आम्ही काम करू आणि त्यासाठी मला आज गटनेता म्हणून जबाबदारी मिळाली आहे, त्याला मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन। महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय अमित साटम जी, हमारा केंद्रीय नेतृत्व, सभी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जिन्होंने मुंबई महानगर पालिका में इसके पहले काम किया हुआ है, और हमारे सभी साथी नगर सेवकों ने आज मुझे भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिका में गट के नेता के रूप में काम करने का मौका दिया। मैं सभी का आभार प्रकट करता हूँ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक स्वयंसेवक भारतीय जनता युवा मोर्चा में काम करते समय 1992 में एक बूथ प्रमुख के रूप में मैंने काम करना प्रारंभ किया। मुंबई भारतीय जनता पार्टी का महामंत्री और आज नगर सेवक, उसके बाद में आज पार्टी ने मुझे जो जिम्मेदारी दी है उसके लिए मैं सभी पार्टी के नेताओं का, नेतृत्व का मैं हृदय से अभिनंदन करता हूँ। हम यहाँ पर मुंबई महानगर पालिका में बैठे हैं तो एक जिम्मेदारी को लेकर बैठे हैं। मुंबई महानगर पालिका में इसके पहले क्या हुआ ये इतिहास होगा। अब इसके बाद में मुंबई महानगर पालिका में भ्रष्टाचार मुक्त प्रशासन काम करे। मुंबईकरों ने जिस अपेक्षाओं के साथ, जिस उम्मीदों के साथ हमें यहाँ पर भेजा है, उनकी उम्मीदें पूरी करना, और साथ में ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने जो डेवलपमेंट का रोड मैप रखा हुआ है, उसमें मुंबई की अहम भूमिका है। हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने भी जो मुंबई के बारे में सोचा है, विकास के बारे में उनकी जो कल्पना है, उसे पूरा करना और ये करते समय भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देना, ये हमारी प्राथमिकता होगी। और भारतीय जनता पार्टी महायुति का गठ, हम इसी के लिए काम करेंगे और मुंबईकरों की अपेक्षाओं को हम पूरा करेंगे, यह आज मैं विश्वास प्रकट करता हूँ। थैंक यू। जरा आपले सगळे नगरसेवक इथे थांबतील, काही सूचना या ठिकाणी देतील आपले सर्व मान्यवर। 2-3 विषय आपल्या पुढे मांडू आणि मग त्यानंतर आपण इथून सभागृहातून जायचे। सर्वांनी लक्षात ठेवा, परत एकदा आपल्या दोन्ही मान्यवर प्रभाकरजी आज इथे आहेत,
आणि यांना विचारल्याशिवाय आपला जो गट नोंदणीचा आजचा विषय आहे त्यातनं कुणी इथून जायचं नाही. थँक्यू. मीडियाने जाऊ शकता, आता आमची बैठक झाली.